तर पहिल्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं तुम्ही कसं तुळापूरची समाधी आम्ही पाहिली होती. त्यानंतर आम्ही निघालो वडोबुद्रुकची समाधी पाहिले. बस रिक्षा काहीच नव्हतं भेटत म्हणून आम्ही ट्रकात बसून आळंदी फाट्यावर गेलो. आळंदी फाट्यावर आपल्या गावातले राहत होते. मग त्यांच्या घरी गेलो आणि त्यांची टू व्हीलर उचलून आम्ही निघालो वडोबुद्रुकला जायला. भीमा नदीच्या उलच्या पुलावून जाताना आम्हाला काय नजारा दिसत होता. नंतर पोहोचलो वडोबुद्रुकला. तिथं संभाजी महाराजची दुसरी समाधी आहे. तिथं पोहोचल्याबरोबर संभाजी महाराजची समाधीचे दर्शन केले. नंतर कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन केले. नंतर तिथल्याच एका छोट्या म्युझियम मध्ये आलो. तिथे संभाजी महाराजच्या काळातले जुने हत्यारे होते आणि इथच्या भिंतीवर टांगलेल्या पेंटिंग सांगत होते की शंभू महाराजांवर भयंकर शारीरिक छळ झाला. नंतर दर्शन घेतले आणि निघालो गाडीवर वापस. त्यांना त्यांची गाडी देऊन दिली आणि आळंदीचा रिक्षा पकडून निघालो आम्ही आळंदीला झाले. साराण्याले डायरेक्ट स्कॉर्पिओ. नंतर आळंदीस पोहोचलो. पोहोचल्याबरोबर पहिले चहा पाणी केलं. नंतर इंद्रायणी नदी काठी वसलेले प्रमुख पवित्र तीर्थक्षेत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन करायला गेलो. तिथे पोहोचतात आपले चरण पादुका पिंजऱ्यात ठेवायला दिले. नंतर प्रवेश केला मंदिरात. तिथचे लंब्या लाईन मध्ये लागून दर्शन वगैरे केले. मग नंतर आलो गजानन महाराजच्या मठात. तिथून पण पाया वगैरे लागून घेतले. नंतर मठाच्या बाहेरच आम्ही जेवण वगैरे केलं. मग निघालो आपल्या रूमवर जाण्यासाठी. तर ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि फॉलो पण करायचं विसरू नका.